नमस्कार, मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। सत्तेचा महामार्ग ठरवणाऱ्या या 49 लढती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि या 49 लढती ज्या ठरवणार आहेत महाराष्ट्रामध्ये कुणाची सत्ता येणार, त्या 49 लढतीमध्ये शिंदे की ठाकरे कोण ठरणार वरचढ, चला तर बघूयात। राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे। शिवसेनेतील फूट आणि त्यानंतर विधानसभा निवडणुका, त्यामुळे कोण जिंकणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं। शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पहिल्यांदाच एकमेकांसमोर उभे ठाकणार आहे। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रात एक वेगळी राजकीय समीकरण बघायला मिळणार आहे। शिंदेंनी केलेला विकास आणि वाढती लोकप्रियता। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सत्ताधारी महायुती या निवडणुकीत पुन्हा एकदा सत्ता स्थापनेसाठी आणि विकासाचं विजन घेऊन लढत आहे। शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या विकासाची जबाबदारी घेतली असून त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना गती दिली आहे। मुंबईच्या मेट्रो प्रकल्पापासून ते सिंचन आणि कृषी प्रकल्पापर्यंत विविध क्षेत्रात त्यांनी प्रकल्पांना वेग दिलेला आहे। त्यामुळे ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्रात त्यांचं समर्थन वाढत आहे। त्यांच्या या विकास कामाच्या जोरावर महायुतीला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। किती जागांवर ठाकरे आणि शिंदे आमनेसामने आहेत, तर या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना जवळपास 49 जागांवर एकमेकांसमोर येणार आहे। या जागांमध्ये मुंबई, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश आहे। मुंबईतील 12 जागांवर, कोकणातील 8 जागांवर, मराठवाड्यातील 8 जागांवर, पश्चिम महाराष्ट्रातील 10 जागांवर, तर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील 10 जागांवर एकमेकांमध्ये तीव्र संघर्ष होणार आहे। म्हणजे ठाकरे आणि शिंदे यांच्यामध्ये लढाई होणार आहे। यंदा एकनाथ शिंदे यांच्यासाठी सत्ता टिकवण्याचं आणि जनाधार वाढवण्याचं आव्हान आहे। शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला 60 ते 70हून अधिक जागांवर विजय मिळवून त्यांचं राज्यातील स्थान बळकट करून महाराष्ट्राला प्रगतीपथावर कायम ठेवणं, हे लक्ष्य एकनाथ शिंदे यांच्यासमोर असणार आहे। तसं बघता महाराष्ट्रात त्यांचा प्रभाव अधिकाधिक वाढत चाललेला आहेच। लोकसभा निवडणुकीत दोन्ही गट एकमेकांसमोर होते, ज्यामध्ये शिंदे गटानं 7 जागांवर विजय मिळवला होता, तर ठाकरे गटानं 6 जागांवर मात केली होती। ठाकरे गटाच्या समर्थनात काही प्रमाणात सहानुभूतीचं वातावरण असलं तरी सुद्धा शिंदेंच्या विकास कामांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे आणि क्रांतिकारी जनहिताच्या योजनांमुळे शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुतीला अधिक जागांवर यश मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। महाराष्ट्रातील सत्तेत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष असताना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती या निवडणुकीत वरचढ ठरण्याची शक्यता आहे। ज्या 49 लढती ठाकरे विरुद्ध शिंदे यांच्यामध्ये होतात, या 49 लढती महाराष्ट्राचा किंग कोण होणार हे ठरवणार आहे, सत्तेचा महामार्ग ठरवणार आहे। सध्या तरी एकनाथ शिंदे बाजी मारताना दिसत आहेत। तुम्हाला काय वाटतंय, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। महाराष्ट्रामध्ये कुणाची सत्ता येईल, महाविकास आघाडीची की महायुतीची? तुमचं मत नक्की कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।